recombination. In this inheritance and variation, we are going to have the chapter number 3, that is in the inheritance variation, autosomal inheritance. तिसऱ्या धड्यामध्ये जो इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन आहे त्याच्यात आपण काय बघणार आहोत आजच्या लेक्चरला, तर ऑटोझोमल इनहेरिटन्स. आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं, तर मॉर्गन एक्सपेरिमेंट विच इज डन ऑन द ड्रोसोफिला. आणि तो एक्सपेरिमेंट कशा संदर्भात केला होता, टू दॅट इट इज हॅव्हिंग द लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन. कारण इंडिपेंडेंट असॉर्टमेंट मेंडलने जे केलं होतं ते तिथं सक्सेस झालेलं नाही आहे. मग त्यामुळं मॉर्गननी नवीन एक सिद्धांत काढला होता आणि त्याने शोध लावला होता, इट इज बिकॉज ऑफ द लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन. आता तो झाल्यानंतर आजच्या आपण लेक्चरला जो टॉपिक बघणार आहोत दॅट इज ऑटोझोमल इनहेरिटन्स. नाउ दिस ऑटोझोमल इनहेरिटन्स इट इज टेकिंग प्लेस इन द सोमॅटिक सेल्स. आपल्या ह्युमन सेल्समध्ये जे सोमॅटिक सेल्स आहेत त्याच्यामध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे आहे आपल्यामध्ये. हे 23 पेअर्स ऑफ द क्रोमोझोम्स इट इज फंक्शनली डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. किती ह्याच्यात फंक्शनली डिवाइड झाले 2 भागामध्ये. आणि किती पेअर्स आहेत तर 23. नाउ दिस फंक्शनली डिवायडेड इंटू 2 पार्ट्स ते कुठले आहेत तर ऑटोझोम्स आणि सेक्स क्रोमोझोम्स. आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे की व्हॉट डू यू मीन बाय द ऑटोझोम्स. ऑटोझोम्स म्हणजे नेमकं काय आहे, तर ऑटोझोम्स इन दिस 23 पेअर्स, टोटल देर आर 23 पेअर्स ऑफ द क्रोमोझोम. दिस 23 पेअर्स आर डिवायडेड 22 पेअर्स अँड 1 पेअरिंग. 22 पेअर्स आहे आणि 1 पेअरिंग आहे. जे 22 पेअर्स आहेत, 22 पेअर्स आहेत त्याला आपण म्हणतो ऑटोझोम्स. 22 पेअर्स आणि 1 पेअर आहे विच इज कॉल्ड एज सेक्स क्रोमोझोम्स. आता 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम म्हणजे XX आणि XY. फिमेल असेल तर XX येणार आहे आणि मेल असेल तर XY. मग हे जे 1 पेअर आहे ते काय आहेत सेक्स क्रोमोझोम. आणि राहिलेले रिमेनिंग 22 पेअर्स इज कॉल्ड एज ऑटोझोम्स. म्हणून आपण काय केलेलं आहे, हा सेक्स क्रोमोझोम ऑटोझोमल क्रोमोझोम इट इज डिवायडेड इंटू 2, सेक्स आणि ऑटोझोम्स. आता तुमच्या लक्षात असेल की ऑटोझोम्स कशाला म्हणायचं, 23 पेअर्समधनं 22 जे आहेत रिमेनिंग एक सेक्स क्रोमोझोम सोडला की त्याला आपण म्हणतो ऑटोझोम्स. आता ह्या ऑटोझोमवर एखादा डिसऑर्डर तयार झाला एखादा जीनवरती, तर त्या डिसऑर्डर इट इज गोइंग टू बी कंट्रोल्ड बाय द व्हरायटी ऑफ द ट्रेट्स अदर दॅन द सेक्स. हा क्रोमोझोम सोडून, हे दोन्ही सेक्स क्रोमोझोम सोडून समजा ह्या 22 पेअर्सवरती एखादा क्रोमोझोम जादा किंवा कमी होऊ शकतो, त्यावेळेला तो कॅरेक्टर एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये जातो. त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, ऑटोझोमल लिंक ट्रेट्स. ऑटोझोमल लिंक ट्रेट. व्हॉट डू यू मीन बाय ऑटोझोमल लिंक ट्रेट? ऑटोझोम्स कंट्रोल व्हरायटी ऑफ ट्रेट्स अदर दॅन सेक्स. म्हणजे XY आणि XX, दिस सेक्स लिंक्स, लिव्हिंग दिस सेक्स लिंक्स with another pairing, remaining 23 pairs which control all the characters is called as autosomal sex. For example, long hair, external characters if you observe. Skin color, आपण इथं autosomal काय म्हणू शकतो, skin color, long hair, लांब केस असणे, all these characters are controlled by the autosomes. आय, डोळ्यांचे कलर, आईचं शेडिंग, हे सगळं काय तो ऑटोझोम्स लिंक कॅरेक्टर आहे. कारण सेक्स क्रोमोझोम सोडून हे कॅरेक्टर्स येतात. नेक्स्ट इज ऑटोझोमल इनहेरिटन्स. व्हॉट डू यू मीन दिस ऑटोझोमल इनहेरिटन्स म्हणजे काय, द ट्रान्समिशन ऑफ द बॉडी कॅरेक्टर. आता हिअर काय आपले केस, हा बॉडी कॅरेक्टर आहे. स्किन कलर हा बॉडी कॅरेक्टर विच इज ट्रान्सफरिंग टू द नेक्स्ट जनरेशन by without the sex link.
म्हणजे XX आणि XY सोडून अदर दॅन द सेक्स लिंक टू द ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज ऑटोझोमल इनहेरिटन्स. बघा ऑटोझोमल इनहेरिटन्सचं डेफिनेशन आता वाचून दाखव. ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर्स अदर दॅन सेक्स लिंक्ड ट्रेट्स फ्रॉम parents to their offspring through autosomes. मी मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे स्किन कलर किंवा लॉंग हेअर. मग हे जे कॅरेक्टर्स आहेत फ्रॉम फादर अँड मदर इट शुड बी ट्रान्सफर टू द ऑफस्प्रिंग बट इट शुड नॉट बी द सेक्स लिंक. इट शुड बी द रिमेनिंग 22 पेअर्स ऑफ द ऑटोझोमल क्रोमोझोम. राहिलेले जे आहेत 22 पेअर्स त्याच्यातून ते कॅरेक्टर ट्रान्सफर होतात त्यावेळेला त्याला आपण म्हणतो ऑटोझोमल इनहेरिटन्स. आता ह्याच्यातले जे कॅरेक्टर्स आहेत ऑटोझोमलचे इट मे बी डॉमिनंट इट मे बी रिसेसिव्ह. असं नाही की प्रत्येक वेळेला तो डॉमिनंट असू शकतो आणि प्रत्येक वेळेला तो रिसेसिव्ह असू शकतो. आता ह्याचं कारण काय आहे ते पण आपण बघूया. कारण एखादा कॅरेक्टर आपल्यामध्ये असेल तो पुढच्या जनरेशनमध्ये असेल असं नाही, त्याला तो काय असतो रिसेसिव्ह असतो. पण त्याच्या पुढच्या जनरेशनमध्ये तो कॅरेक्टर दिसतो म्हणजे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये तो डॉमिनंट कॅरेक्टर असेल. तर म्हणून इथं म्हटलं सम कॅरेक्टर्स आर डॉमिनंट जीन वाईल सम आर रिसेसिव्ह. काय डॉमिनंट आहे काय रिसेसिव्ह आहे प्रेझेंट ऑन द ऑटोझोम. त्या ऑटोझोमवरती जे काही कॅरेक्टर काही ह्याच्यात ते डॉमिनंट दाखवणार आहेत काही ह्याच्यात ते रिसेसिव्ह दाखवणार आहेत. आता आतापर्यंत आपण 5 कॅरेक्टरमध्ये काय बघितलं तर ऑटोझोमल. ऑटोझोमचा अर्थ काय की जे 23 पेअर्स आहेत त्याच्यातून सेक्स क्रोमोझोम सोडून जे राहिलेले 22 पेअर्स आहेत त्याला आपण म्हटलेलं आहे ऑटोझोम्स आणि एक पेअर काय आहे सेक्स लिंक. मग त्या ऑटोझोमवरती एखादा कॅरेक्टर डॉमिनंट असतो एखादा रिसेसिव्ह असतो. तो कॅरेक्टर एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये फ्रॉम फादर पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग व्हेन इट इज पासिंग इट इज कॉल्ड ॲज ऑटोझोमल इनहेरिटन्स अँड दॅट कॅरेक्टर इज लिंक्ड कॉल्ड ॲज लिंक्ड ट्रेट्स. आता ह्याच्यातले काही आपण एक्झाम्पल्स बघूया. पहिला आपण बघूया ऑटोझोमल डॉमिनंट. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट. आता ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटमध्ये फर्स्ट एक्झाम्पल इज विडोज पीक आणि दुसरं एक्झाम्पल आहे हंटिंग्टन डिझीज. 2 एक्झाम्पल्स आहेत, भरपूर आहेत पण आपण बघणार आहोत 2. त्यातनं पण एकच आता एक्सप्लेनेशन मला थिअरीला आहे विडोज पीक आणि हंटिंग्टन डिझीज. आता विडोज पीक का म्हणतो डॉमिनंट तर एका जनरेशनमधून तो दुसऱ्या जनरेशनमध्ये प्रत्येक वेळेला दिसत असतो. समजा आई वडिलांपैकी दोघांपैकी कोणाला तरी एखाद्या पेअरमध्ये असेल ऑटोझोममध्ये तर त्या ऑफस्प्रिंगमध्ये सुद्धा तो ऑटोझोमल कॅरेक्टर तो दिसतो डॉमिनंट असतो म्हणून त्याला आपण म्हणतो ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट. नेक्स्ट इज द ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट. नाउ ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेटचे एक्झाम्पल आपण बघूया. फिनाइल किटोन्यूल त्याला शॉर्टमध्ये आपण PKU म्हणतो. सिस्टिक फायब्रोज आणि सिकल सेल एनिमिया. आता तुम्ही ह्याच्यात नावं बघितली ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेटमध्ये तर सिकल सेल एनिमिया हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे फिलिओट्रॉफीमध्ये एक्झाम्पल म्हणून. आता ह्याच्यात आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. एक ऑटोझोमल डॉमिनंट आणि एक ऑटोझोमल रिसेसिव्ह. वी आर गोइंग टू सी वन एक्झाम्पल फ्रॉम ईच. One from the dominant and one from the recessive. First we are going to have the example from the autosomal recessive. We are going to have the autosomal recessive madla. First we are going to have the phenylketonuria, that is PKU. So what happens in this PKU? First we are going to see who has discovered this disorder. Here disorder Kuni cardiac inheritance is passing from one generation to another generation. Who has given? This is discovered by the Foley in 1934. 1934 मध्ये फोलिंगनी हे डिस्कवर केले होते की
It is happening because of the phenylketonuria. आता where it is present on the gene chromosome number 12. कुठे आहे तर आपले जे 22 पेअर आहेत त्यातला 12वा जो क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोमच्या जीनवर हा डिसीज प्रेझेंट असतो and it is an inborn metabolic disorder. हा काय जन्मताच असतो, तो नंतर झालाय परत होईल असं नाही, जन्मताच हा डिसीज असतो. इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे हा. आणि दिस इनबॉर्न मेटाबॉलिक कशासाठी आहे तर बिकॉज इन दिस PKU what is happening, it is going have the enzyme which is called as, आता याच्यात एक एन्झाइम आहे, that enzyme name is phenylalanine hydroxyl enzyme. This phenylalanine hydroxyl enzyme, it is not produced in the PKU person. त्या पर्सन मध्ये हे युरिन इन्फेक्शनचं डिसीज आहे तर ह्या युरिन मध्ये तुम्हाला हा एन्झाइम कंपल्सरी तयार करावा लागतो, तर हा एन्झाइम इथं तयार होत नाही. दिस एन्झाइम इज नॉट प्रोड्यूस्ड बाय दिस PKU person and this enzyme name is phenylalanine hydroxyl. In CET on it we have the question which enzyme is not produced in the PKU, that is phenylalanine hydroxyl enzyme, and on which chromosome. Second question, on which chromosome this disorder is present? It is present on the chromosome number 12. Which chromosome it is present? On chromosome number 12. Now what this enzyme is doing? What is the procedure of this enzyme? Now this enzyme is necessary for conversion of ammonia acid phenylalanine into triosine. What is the function of this enzyme? हे एन्झाइम काय करतं तर आपल्या शरीरामध्ये युरिन मध्ये ते काय करतं, तो एन्झाइम तो कन्वर्शन जो अमोनिया ऍसिड आहे आपल्या युरिन मधला अमोनिया ऍसिड फिनिलिन तो कशात कन्वर्ट झाला पाहिजे ट्रायोसिन मध्ये, आणि तो नाही झाला इफ इट इज ॲब्सेंट इट इज नॉट कन्वर्टेड. समजा हा एन्झाइम अमोनिया ऍसिड फिनिलिन हा ॲब्सेंट असेल तर तो कन्वर्शन ट्रायोसिन मध्ये होत नाही. मग काय होतं तर तो झालं नाही तर देअर इज अन एक्सेस ऑफ द एक्सक्रीशन ऑफ द युरिन अँड इन द फ्रॉम द युरिन वी हॅव द ब्लड कमिंग आउट फ्रॉम दॅट युरिन. रक्त पडतं लघवीमधून, त्यावेळेला एक्सेस ऑफ फिनाइलएलिनिन इज एक्सक्रीटेड, म्हणून ह्या डिसीज आपण म्हणतो PKU. आता इथं हे कधी होऊ शकतं तर आफ्टर 6 मंथ, 6 महिने झाल्यानंतर, कारण इनबॉर्न आहे. आफ्टर 6 मंथ द लेवल फिनाइलएलिनिनची काय होते रेज होते अँड ड्यू टू दॅट इट हॅव द सिव्हिअर मेंटल डिसऑर्डर. काय होतं सिव्हिअर डिसऑर्डर तयार होतात अँड दिस PKU it is present in the blood. युरिन मधला ब्लड आहे आणि CSF मेंटल डिसऑर्डर तर आहे पण हे दोन अजून कंडिशन्स त्याच्यात असतात, ब्लड आणि CSF चा अर्थ आहे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. दिस इज अबाउट द PKU. हे आपण काय बघितलेलं आहे रिसेसिव्ह कॅरेक्टर आणि हा खूप रेअरली होतो. दिस PKU इज व्हेरी रेअर. आता ह्याच्यातले तुम्हाला प्रश्न नेमके काय काय येणार आहे तर पहिला कुठल्या जीनवर असणार आहे नेममध्ये, which enzyme is present, so what is happening if it is not present, it is not going to convert into triosine. What is the full form of PKU, phenylketonuria, and if it is excess is secreted in the urine, it is having the severe mental disorder. This is about the PKU. Now we have seen the recessive, now we are going to have the dominant character. Now what dominant character is present? Dominant character काय आहे? Dominant traits तर आपण बघूया widow's peak. बघा widow's S आहे widow's peak. आता widow's peak म्हणजे
म्हणजे आता इथं पण मी दोन डायग्राम काढलेले. इन दिस टू डायग्राम व्हॉट वी हॅव वाय वी कॉल्ड एज अ विडोज आणि स्पीक. तो प्रॉमिनंटली तुम्ही हा चेहरा बघितला तर इथं तुम्हाला काय दिसते, कसा आकार दिसतोय बघा. वी हॅव द वी शेप, प्रॉमिनंट वी शेप हेअरलाईन ऑन द फोरहेड. आपलं हे डोकं आहे, ह्या डोक्याच्या इथं समजा इथं वी शेप आला, नाकाच्या एकदम बरोबर वरती मला वी शेप दिसायला लागला, असा नाकाच्या वरती वी शेप दिसला की त्याला आपण म्हणतो विडोज स्पीक. पण ज्या वेळेला इट इज अ व्हेरी प्लेन, असं प्लेन असेल तिथं तुम्हाला वी शेप दिसत नाही म्हणजे तो विडोज स्पीक नाही. स्ट्रेट लाईन आहे म्हणजे तो काय होमोझायगस रिसेसिव्ह आहे. दिस इज द रिसेसिव्ह कॅरेक्टर. पण दिसला कॅरेक्टर की तो काय आहे, डॉमिनंट आहे. इट इज प्रेझेंट इन बोथ मेल एज वेल एज फिमेल. हाही कॅरेक्टर दोन्ही येत आहे मेल आणि फिमेलमध्ये. तसा हे कॅरेक्टर दोन्ही ह्याच्यात दिसतात, मुलगा असो किंवा मुलगी त्यांच्यात सुद्धा हे दोन्ही ह्याच्यात दिसणारा हा कॅरेक्टर आहे. आता हा जो पहिला कॅरेक्टर तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या घरात बघा की अशा समोर उभं राहू की आपल्या डोक्यावरती फोरहेडवरती इथं तो विडो स्पीक आहे किंवा नाही. समजा तुमच्या ह्याच्यात विडो स्पीक असेल तर तो वी मध्ये दिसणार आहे आणि नसेल तर तो रिसेसिव्ह असणार आहे. आता पहिल्या काळात असं वी शेप इथं डोक्यावर असेल तर लोक म्हणायचे की हां मोठं काहीतरी, पण हे असं काही नाही आहे. दिस इज अ बिकॉज ऑफ द डॉमिनंट ऑटोझोमल कॅरेक्टर. नाउ इट इज ऑकरिंग इन बोथ. म्हणून मी इथं काय म्हटलं, इट इज ऑकर इन बोथ डॉमिनंट कॅरेक्टर अँड हेट्रोझायगस कॅरेक्टर. डॉमिनंट काय कॅपिटल डब्ल्यू अँड रिसेसिव्ह इज कॅपिटल डब्ल्यू अँड स्मॉल डब्ल्यू. इट इज प्रेझेंट इन द बोथ अँड इन द रिसेसिव्ह वी डू नॉट हॅव द वी शेप कॅरेक्टर. इट इज अ स्ट्रेट कॅरेक्टर. हे झालं तुमचा विडो स्पीक. दुसरा आहे हंटिंग्टन डिजीज. नाउ दिस हंटिंग्टन डिजीज इट इज प्रेझेंट ऑन द जीन ऑफ क्रोमोझोम नंबर 4. जसा हा क्रोमोझोम 12 आहे, हा कुठल्या क्रोमोझोमवर आहे तर क्रोमोझोम नंबर 4 वर हा डिजीज प्रेझेंट असतो. इट इज रिलेटेड विथ द ब्रेन. ह्या डोक्याशी रिलेटेड डिजीज आहे, ब्रेनशी रिलेटेड, आणि तो क्रोमोझोम नंबर 4 वर असतो. आता ह्या पद्धतीनं तुम्हाला मी ऑटोझोमल डॉमिनंट आणि ऑटोझोमल रिसेसिव्हचे एक एक एक्झाम्पल घेऊन तो कॅरेक्टर एक्सप्लेन केलेला आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण ह्याच्या पुढचं तसं हा ऑटोझोमल इनहेरिटन्स आहे तसं सेक्स इनहेरिटन्स सुद्धा आहे. आता आपण 23 पेअर्स बघितले, सेक्स राहिलेला आहे. एक्स एक्स वायवर एखादा क्रोमोझोम एक्स्ट्रा आला किंवा कमी झाला तर काय होऊ शकतं. शक्यतो कमी होत नाही, जास्तच वाटतो. पण एखाद्या पेअरिंगमध्ये कुठलाही ऑटोझोम असेल तरी तिथं कमी जास्त होत नाही, तिथंही एखादा क्रोमोझोम जादाच येतो. इट इज इन्क्रीजिंग. आपण मागच्याला क्रोमोझोमल स्ट्रक्चर्स बघितलेले आहेत, त्यातसुद्धा मी दाखवलेलं आहे. आत्ता तुम्हाला ह्याच्यातून विडो स्पीक आणि ह्याच्यात तर नीट आणि CET मधला ह्याच्यातलं मी असं सांगितलं तर ह्याच्यात सुद्धा व्हॉट शेप इज प्रेझेंट ऑन द फोरहेड इन द विडो स्पीक. तर तुमचं उत्तर काय येणार आहे, वी शेप. अँड इट इज अ ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट. हा काय ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट आहे आणि हा कुठला आहे, ऑटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट. Thank you very much for today's lecture.